अलमट्टी उंचीवर तोडगा न निघाल्यास थेट अलमट्टीवर धडक देऊ, सतेज पाटील। अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्र सरकारने तोडगा न काढल्यास थेट अलमट्टीवर धडक देऊ असा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे। अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात कोल्हापूरच्या उदगाव टोल नाका येथे सांगली कोल्हापूर मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। सुमारे 2 तास या ठिकाणी सांगली कोल्हापूर महामार्गावर चक्काजाम करण्यात आला। यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। तर अलमट्टी धरणाच्या उंची वाढीबाबत जलसंपदा मंत्री महाराष्ट्र खात्याकडून 21 मे रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे। मात्र या बैठकीला आमदारांसह सर्वपक्षीय अलमट्टी धरण कृती समितीला निमंत्रण नसल्याने सतेज पाटलांनी आक्रमक भूमिका घेत थेट रस्त्यावर ठिय्या मांडला। यावेळी आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह नेत्यांनी देखील रस्त्यावर ठाण मांडत जोपर्यंत लेखी बैठकीसाठी लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका घेतली। त्यामुळे प्रशासनाची चांगली धावपळ उडाली। त्यानंतर अखेर जलसंपदा विभागाकडून बैठकीचा लेखी निमंत्रण देण्यात आल्यानंतर हे चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले। अलमट्टीच्या संदर्भात जी भूमिका घेतलेली आहे त्या संदर्भात तिथं सर्व पक्षीय चक्काजाम आंदोलन होतं। त्यामध्ये सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील, सांगली, सातारा, कोल्हापूरचे लोक असतील, हे सगळे आम्ही उपस्थित होतो आणि राज्य शासनाने निर्णायक भूमिका घ्यावी, फक्त घोषणा न करता त्यामध्ये ठोस अशी भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे। आणि म्हणून आजच्या चक्काजाम आंदोलनानंतर राज्य शासनानं 21 तारखेला 3:30 वाजता बैठक या ठिकाणी बोलवलेले लेखी पत्र आम्ही वर्तमानपत्रात वाचत होतो बैठक आहे, परंतु लेखी पत्र नव्हतं। त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे, आमचं आंदोलन थांबण्यास विनंती केलेली आहे। आमची भूमिका एवढीच आहे की राज्य शासनानं कणखरपणे केंद्रामध्ये ही भूमिका मांडावी, जेणेकरून पुराचा धोका आमच्या 3 जिल्ह्यावरचं संकट हे दूर होईल। यांनी आश्वासन काय दिलेलं तुम्हाला आणि बैठकीला बोलवलं प्रतिनिधी होते, त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे का? कारण ते देखील सहभागी झाले नाही, हे आंदोलन सर्व पक्षीयच। आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी ते मी अनेकांना फोन करून स्वतः सांगितलं हे सर्व पक्षीय आंदोलन आहे, सगळेजण आपण यामध्ये या। आणि त्यामुळं सरकारमध्ये सत्ताधारी आमदार असू देत किंवा आम्ही असो, आमच्या सगळ्यांची भूमिका या ठिकाणी ठाम आहे की हे उंची वाढली नाही पाहिजे। त्यामुळे सगळेच ही भूमिका मांडतील अशी आम्हाला खात्री आहे। येत्या बैठकीला जर का तोडगा निघाला नाही तर तुमचं पुढचं नाही, आमचं ऑलरेडी ह्या बैठकीमध्ये योग्य निर्णय नाही निघाला तर आम्ही अगदी अलमट्टीवर धडक मारण्याची सुद्धा आमची तयारी असेल। कोल्हापूर व सातारा 3 जिल्ह्याला अत्यंत त्रासदायक ठरणारा सन 2019चा महापूर आणि ह्या महापुराची जी काही कारणं आहेत त्यामध्ये प्रमुख कारण असणारं जे अलमट्टी धरण आणि त्याची आता कर्नाटक सरकारने जे काही निर्णय घेत आहे की त्याची उंची वाढवण्याच्या संदर्भात आज त्याच्या विरोधात या ठिकाणी सांगली कोल्हापूरच्या सर्व पूरग्रस्त लोकांनी आणि शेतकऱ्यांनी आज अंकली पुलावर चक्काजाम आंदोलन केलं होतं। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार या चक्काजाममध्ये उपस्थित होते। हजारोने या ठिकाणी दोन्ही जिल्ह्यातले कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित राहिले होते। आणि म्हणून राज्य सरकारला आमची मागणी आहे की कर्नाटक सरकारची चर्चा करावी आणि चर्चा करून या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या संदर्भात त्याचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला काय नुकसान पुराच्या माध्यमातून होतोय ह्याचा अभ्यास करून तात्पुरता तो या ठिकाणी निर्णय स्थगित करावा। केंद्र सरकारशी चर्चा महाराष्ट्र सरकारने ताबडतोब करावी। आवश्यकता पडली तर सुप्रीम कोर्टाची सुद्धा पायरी ह्या महाराष्ट्र सरकारने सांगली कोल्हापूरच्या लोकांसाठी चढली पाहिजे आणि अलमट्टीच्या धरणाबाबतीत कर्नाटक सरकारला थांबवून हा निर्णय ताबडतोब त्याला स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।